ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। माऊलींनी ज्ञानेश्वरीची सुरुवात या मंगल चरणापासून केली आणि यामध्ये पहिला शब्द वापरला तो म्हणजे ओम। शास्त्रांनी असं सांगितलेलं आहे की ओंकारातून संपूर्ण विश्वाची निर्मिती झाली, ओंकारातूनच नादाची निर्मिती झालेली आहे। म्हणजे सर्व शब्दांचं जे बीज आहे ते ओंकार आहे आणि ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सर्व शब्दांनी नटलेला आहे। त्याचबरोबर तो आदी स्वरूपाचं प्रतीक आहे। ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये भगवद्गीतेतलं सार सांगितलेलं आहे, म्हणजे जे स्वस्वरूप आहे, चैतन्य शक्ती आहे, त्याचाच विस्तार केलेला आहे आणि याचं जे आद्य स्वरूप आहे त्यालाच म्हणजे ओंकाराला आपण सर्वांनी नमन करूया असं माऊली त्या ठिकाणी म्हणतात। म्हणजेच काय की आपल्या सर्वांच्या आधी पशु पक्षी प्राणी जीवमात्र जन्म मृत्यू ह्या सगळ्याच्याही आधी जो आहे, जो सगळ्यांचं कारण आहे, म्हणजे ज्याच्यातून सर्व काही निर्माण झालेलं आहे, अशा आद्य स्वरूपाला आपण नमस्कार करूया। इथे ओंकार हा जो शब्द आहे ना तो फार महत्त्वाचा आहे, कारण अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार तो महेश असं म्हटलेलं आहे। म्हणजे ओंकारातून ब्रह्मा विष्णू महेश या तिन्हींचा संगम आपल्याला लक्षात येईल। ब्रह्मा म्हणजे जो क्रिएटर आहे, विष्णू म्हणजे जो सर्वांमध्ये नांदतोय आणि शिव स्वरूपाने जो स्थिर आहे तो महेश। अशा चैतन्य स्वरूपाच्या विराट सागरात हा परमेश्वर रूपाने सर्वत्र नांदतोय। खरं तर हे परब्रह्माचं रूप आहे। परब्रह्म आणि परमेश्वर या दोन्हीमध्ये फरक आहे। परब्रह्म याचा अर्थ काय आहे की चैतन्याचा विराट सागर जो फक्त आहे। जर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखादा माणूस झोपला असेल तर तो त्या ठिकाणी फक्त असतो, तिथे कुठली हालचाल नसते आणि जेव्हा तो जागा होतो तेव्हा सगळ्या काही हालचाली करायला सुरुवात करतो। तसंच चैतन्याचा विराट सागर हा फक्त आहे आणि त्या ठिकाणी जेव्हा स्फुरण निर्माण होतं त्यामधून परमेश्वर विविध रूपं धारण करतो। आपल्या सर्वांची, पशुप्राण्यांची, पक्ष्यांची, सगळं जे काही विश्वामध्ये आहे ते सगळे त्याचीच रूपं आहेत हे आपल्याला सुद्धा ठाऊक आहे। तर परब्रह्म या आदी स्वरूपाला जो फक्त आहे, ज्याच्यातून स्फुरण निर्माण झालेलं आहे, त्या आदी स्वरूपाला माऊली इथे नमस्कार करतात, कारण हे आपल्या सगळ्यांचं कारण आहे। आपण आहोत याचं जे भान आहे ते घेण्यासाठी सगळ्यात पहिले आदी स्वरूपाला म्हणजेच या चैतन्य शक्तीला नतमस्तक होण्याची गरज आहे। नामस्मरण ही साधना दुसरी काही नाही आहे, हेच आहे। जे स्मरण आहे ते ईश्वराचं घडलं पाहिजे आणि हा ईश्वर कसा आहे ते आपल्याला कळलं पाहिजे। आणि पुढे माऊली काय म्हणतात की यावरती आपण विश्वास का ठेवायचा, कारण हे वेदांनी सांगितलेलं आहे, वेदांनी याचं प्रतिपादन केलेलं आहे, म्हणून यावरती विश्वास ठेवायचा। कारण भगवद्गीता ही सुद्धा वेदांमधूनच आणि उपनिषदामधूनच निर्माण झालेली आहे आणि भगवद्गीतेतून ज्ञानेश्वरीची निर्मिती झालेली आहे। म्हणून आपल्यासाठी हे सगळ्यात मोठं शास्त्र जे आहे ते प्रमाण असलं पाहिजे। आणि पुढे माऊली काय म्हणतात, जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा। म्हणजे हे जे ज्ञान आहे ते कसं आहे, स्वसंवेद्य आहे, स्वतःच स्वतःला जाणून घेण्याची ही कला आहे। म्हणजेच काय आहे या ठिकाणी की आपलं जे आत्मज्ञान आहे ते आपल्याच आत्म्याला समजून घेण्याचं हे ज्ञान आहे, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे। अजून एक मी उदाहरण देते म्हणजे हा विषय स्पष्ट होईल। जसं सूर्याला पाहण्यासाठी सूर्याचाच प्रकाश त्या ठिकाणी महत्त्वाचा असतो, तसंच आत्म्याला पाहण्यासाठी या ठिकाणी आत्मज्ञानाची फार गरज असते। आणि हा जो ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे ना तो संपूर्णपणे आत्मज्ञानावर अवलंबून आहे। आत्मज्ञानच यामध्ये सांगितलेलं आहे। माऊलींनी आपल्याला स्वतःला कसं पाहायचं, दृष्टा होऊन कसं पाहायचं, साक्षीभावाने कसं पाहायचं, हीच विद्या माऊली आपल्याला यामधून शिकवतात। आणि म्हणून हे स्वसंवेद्य आहे आणि हे जे स्वसंवेद्य आहे ना ते स्वतःला जाणून कसं घ्यायचं हे आपल्याला शिकवतं। म्हणून या संपूर्ण चरणामध्ये आपल्याला लक्षात येईल की ज्ञानेश्वरीमध्ये जे काही सांगितलेलं आहे त्या सगळ्याचं सार या दोन ओवींमध्ये आहे आणि या दोन ओवी जरी लक्षात आल्या ना तरीसुद्धा आपल्याला खरोखरच आपल्या जीवनाचा अर्थ कळेल।